अध्याय 15. श्री गणेशाय नमः. श्री देव्यै नमः. सूत शौनका ते सांगत मार्कंडेय शिष्या निरोपित मेधासुरथासी कथित ध्यान पूजन देवीचे ऋषी म्हणेन रूपा लागून ऐके देवीचे ध्यान पूजन. देवी असे त्रिगुणा आपण राजसी तामसी सात्विकी त्रिप्रकारांची देवी जाण विश्वस्वरूपे सर्व आपण चंडिका दुर्गा भद्रा म्हणून बहुनामे वर्णिती. हरीची योग निद्रा भगवती ईस महाकाली ऐसे म्हणती ती तमोगुणा असे निश्चिती मधुकैटभ मर्दिनी ते मधुकैटभ नाशार्थ जाण स्तविता जाहला कमलासन तिचे स्वरूप करीतो वर्णन ध्यान ऐके राजेंद्रा. दशवदन दशभुज दशपाद अनंत तेज कृष्ण वर्णाती तेज पुंज विराजमान दिसतसे. तीन नेत्रांची शुभे माळा यास्तव दिसतसे सोज्वळा तळसाची दंत दाढा सकळा भयंकर रूप दिसे. रूप सौभाग्य कांतीची प्रतिष्ठा दिसतसे श्रीची. दाही हस्तकी आयुधांची प्रभाव पाके दश दिशा खड्ग बाण गदा शूळ शंख चक्र भ्रुशुंडी केवळ परिघ कार्मुक शिरकमळ गळत रुधिर धरी करी. तीही प्रत्यक्ष वैष्णवी माया महाकाली दूरत्यया आराधिता पूजी जोतया वश्य करी चराचर. आता सर्व देव शरीरापासून जी का प्रकट जाहली भवानी अमित प्रभा त्रिगुण रूपिणी महालक्ष्मी प्रत्यक्ष महिषमर्दिनी ती जाण श्वेत असे तियेचे आनन जियेचे भुज नीलवर्ण श्वेतस्तन मंडल जिचे रक्त मध्य शरीर जाण रक्तमय असती जियेचे चरण जंघा उरु रक्तवर्ण अत्यंत मद जियेचा अत्यंत चित्र जियेचे जघन चित्रमाल्याम्बर भूषण अंगी शोभे चित्रानुलेपन कांती रूप सौभाग्यशील. अष्टदश भुजा देवी प्रेम भावे ती पूजावी जी सहस्त्र बाहू वैभवी शोभतसे जगदंबा. अष्टदश हस्तकी जाण आयुधे करीतसे धारण दक्षिणाध करापासून क्रमे करून सांगी जेती. अक्षमाला कमल बाण खड्ग वज्र गदा धारण चक्र त्रिशूल परशु जाण शंख घंटा पाशतो शक्ती दंड आणि चर्म चाप पान पत्र कमंडल उत्तम ही अष्टादश आयुधे परम अलंकृत भुजती. ही सर्व देवतामयी जाण ईशा महालक्ष्मी आपण भावे करी जो आराधन लोकस्वामी होयतो. सर्व लोकांचा होयपती तो सर्व देवांचाही प्रभू निश्चिती तयाची आज्ञा वागविती इंद्रादी सर्व सुरवर. आता गौरी देहापासून जी काजाहली उत्पन्न जी सत्व गुणैक निधान महासरस्वती ती जी शुंभासुर निवर्हिणी साक्षात वर्णली भवानी जी अष्टभुजा आयुध पाणी आयुधे तिची सांगतो. बाण मुसल शूल चक्र शंख घंटा लांगल कार्मुक अष्टहस्तकी आयुधे देख धरिती जाहली राजेंद्रा. ही भक्तीने आराधिता सर्वज्ञत्व देतसे तत्वता शुंभरी शुंभांसी समरता करीती जाहली जगदंबा. नरेंद्रा या प्रकारे करून मूर्तींची स्वरूपे केली वर्णन या देवीचे उपासन पृथक पृथक श्रवण करी. महालक्ष्मी अष्टादश भुजा जेव्हा तियेची करावी पूजा अथवा महाकाली महाराजा अथवा सरस्वती पूजावी. मध्य देवीच्या उत्तर दक्षिण अन्य दोघींचे करावे पूजन. पुष्ठभागी त्रय मिथुन पूजावे ते सांगतो. स्वरा पत्नी सह चतुरानन मध्ये तयांचे करावे पूजन. गौरी सहित पंचवदन दक्षिण भागी पूजावा. लक्ष्मी सहित नारायण तयाचे वाम भागी पूजन. पुढे देवीचे त्रय मांडून पूजा त्यांची करावी. जरी अष्टादश भुजा देवी महालक्ष्मी स्थापावी तिच्या वाम भागी पूजावी महाकाली दशानना. दक्षिण भागी सरस्वती अष्टभुजा पूजावी निष्ठिती. आता दुसरा प्रकार नृपती तुझ कारणे सांगतो. महाकाली दशमुखा मध्य स्थापावी सुरेखा अष्टदश भुजा देखा ती दक्षिण भागी स्थापावी. अष्टबाहू सरस्वती वाम भागी पूजावी निष्ठिती तैसेची काल मृत्युंते पूजिती दक्षिणोत्तर क्रमाने. व्हावे सर्वारिष्टांचे निरसन म्हणून काल मृत्यूंचे पूजन. आणखी तिसरा प्रकार जाण तुझ लागी सांगतो. जेव्हा अष्टभुजा सरस्वती जी शुंभा ते जाहली मारिती तियेची पूजा करावी निश्चिती ऐसे चित्ती वाटेल. तै दिसे मध्य स्थापून दक्षिणेसी करावे लक्ष्मी पूजन. वाम भागी काली पूर्ण पूजावे भक्ती नम्र होऊन या. अग्रभागी देवी त्रय जाण पृष्ठे मिथुन त्रय पूजन. पूर्वी सांगितल्याप्रमाणे नवशक्ती पूजाव्या अथवा तियेच्या नवशक्ती त्यांचे पूजन करावे निश्चिती. सांगतो त्यांच्या नामांप्रती त्या नवदुर्गा जाणाव्या. शैल्यपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कृष्मांडा स्कंदजननी. सहावी जाणावी कात्यायने कालरात्री सातवी ती. महागौरी आठवी जाण
सिद्धिदात्री 9 पूर्ण नवदुर्गा अनुक्रमे करून पूजा काळी पूजाव्या. अथवा वैश्वानर पीठाचे ठाई नवशक्ती ते वर्णिले पाही, त्यांची नामे ऐकलवलाही त्या पीठ देवता जाणाव्या. पिता श्वेता अरुणा जाण, कृष्ण धुम्रा तीव्रा आपण, स्फुल्लिंगिनी रुचिरा पूर्ण ज्वालिनी ती 9 पूजन या नवशक्तींचे अवश्य आधी करावे साचे. रुद्र विनायक याही देवांचे दक्षिणोत्तर पूजन करावे. असो या प्रकारे करून सांगितले पूजा विधान. नमो देव्यै या स्तोत्रे जाण महालक्ष्मी स्तवावी. अवतार त्रयात्री पूजा जेव्हा करावी महाराजा, संपूर्ण मंत्रे स्तोत्रे सहजा ज्यांची त्यांसी म्हणावी. महालक्ष्मीचे आराधन प्रेम भावे करावे पूजन. महालक्ष्मी तीची महाकाली जाण, तिची महासरस्वती. मूळ माया एकची साचार, तिचेची हे 3 अवतार. कार्यार्थ घेतले समग्र संशय नाही सर्वथा. जो महालक्ष्मीची पूजा करी तो या जगाचा प्रभू निर्धारी. त्या कारणास्तव पूजी सत्वरी चंडिके ते सर्वदा. ती भक्त वत्सला जगन्माता, तियेची पूजा करावी तत्वता. अर्घ्यादी भूषणे गंधाक्षता, पुष्प धूप दीप नैवेद्य. राजोपचारे यथाशक्ती, भावे पूजावी भगवती. नाना भक्ष भोज्य समन्विती, नैवेद्य तियेसी अर्पावा. सोडा मांस रुधिराक्त, बली करावा समर्पित. करू नये ब्राह्मण यथार्थ क्षत्रियाने करावा. यथाधिकारे बली करून मग देवीसी करावे नमन. आचमनीय सुगंध चंदन करोद्वर्तन अर्पावे. सकर्पूर तांबूल अर्पण भक्तिभावे करावे जाण. सद्गदित अंतःकरण वारंवार असावे. देवीच्या अग्रभागी सत्वर अथवा वामभागी निरंतर छिन्न शीर्ष महिषासुर पूजा त्याची करावी. देवीची जी सायुज्य मुक्ती तयासी प्राप्त असे निश्चिती, म्हणून तो देवपंक्ती महिषासुर पूजावा. देवीच्या अग्रभागी जाण अथवा दक्षिण भागी आपण देवीचे प्रिय सिंह वाहन पूजा त्याची करावी. जो मूर्तिमंत धर्म समग्र, जेणे धरिले चराचर, घेऊन सिंहाचा अवतार, सेवा करी जगदंबेची. जे जे काही करावे देवीस, व्हावे तेव्हा एकाग्र मानस. मग कृतांजली सावकाश होऊन स्तवन करावे. संस्कृत अथवा प्राकृत पठण करावे 3ही चरिते. जितुका असेल आपुला होत तितुके प्राकृत वाचावे. प्राकृत ग्रंथ वाचिता पाही, त्यासी नेम काहीच नाही. एक पत्र अथवा सर्वही वाचिता जगदंबा संतोषे. संस्कृत सप्तशतीचा अर्थ पुराणिक सांगते यथार्थ. जैसा अवकाश मनोरथ तितुकी पत्रे वाचिते. म्हणून प्राकृत महात्म्य जाण, पाहिजे तितुके करावे पठण. परी संस्कृताचे असे कठीण येथे वर्णन केले ते. संस्कृत महात्म्य करिता पठण आधी छंद ऋषी देवता ध्यान. बीज शक्ती शाप मोचन केल्या वाचून व्यर्थते. या सप्तशती स्तोत्राचा जाण मेधा ऋषी असे आपण. गायत्र्यादी सप्त छंद पूर्ण 3ही देवता अनुक्रमे. प्रथम चरित्राचा जाण ब्रह्मा ऋषी असे आपण. गायत्रीचा छंद पूर्ण महाकाली देवता. नंदा शक्ती रक्तदंतिका बीज. अग्नि तत्व जाण सुतेज. महाकाली प्रीत्यर्थ सहज जप विनियोग करावा. मध्यम चरित्राचा जाण विष्णू ऋषी असे आपण. उष्णिक नामे छंद पूर्ण महालक्ष्मी देवता. शाकंभरी शक्ती दुर्गा बीज. वायू तत्व असे सुतेज. महालक्ष्मी प्रीत्यर्थ सहज जप विनियोग करावा. अंत्यचरित्राचा जाण रुद्र ऋषी असे आपण. अनुष्टुप हाची छंद पूर्ण महासरस्वती देवता. भीमा शक्ती भ्रामरी बीज. सूर्य तत्व असे सुतेज. महासरस्वती प्रीत्यर्थ सहज जप विनियोग करावा. ऐसे छंद ऋषी उच्चारून कवच अर्गला केलक जपोन. सरहस्य करावे पठण नाही तरी व्यर्थ असे. कोणी ऐसे जपती जाण. अर्गला केलक कवच जपिन. बग रहस्य करीती पठण त्यासही प्रमाण असे की. अक्षर रेफ विसर्ग चुकता तत्काळ विघ्न होय तत्वता. शाप मोचना वाचुनी हाता फल नये कदापि. आणिक एक असे अटक तेही सांगतो तुझ सम्यक. पाठ संपुटीत सगळीक तो संस्कृताचा करावा. संपुटीत म्हणजे जाण. जो का मंत्र असे नवार्ण त्याची 9 अक्षरे पूर्ण मूळ मंत्र जाणावा. त्या मंत्राचे न्यास देख. 11 असते सम्यक. ऋषी छंद देवता ध्यानाधिक अनुक्रमे करावे. नवारण मंत्राचा जप जाण. पाठापूर्वी शत करून पाठा अंती ही शत आपण जप करावा मंत्राचा. तरीच चंडी पाठाचे फळ
प्राप्त होतसे शीघ्र केवळ नाही तरी व्यर्थ सकळ अनुष्ठान पाठाचे यथाविधी ग्रंथ पूजन आद्यंती करावे संपूर्ण आद्यंती प्रणव लावून चंडी पाठ करावा उत्कीलन रात्री सुक्त जाण पाठारंभी करावे पठण पाठांती देवी सुक्त संपूर्ण पठण निवेदन करावे देवी कारणे जप निवेदन सूरम्यादी अष्टमुद्रा दर्शन अथवा रात्री सुक्त देवी सुक्त जाण पाठानुक्रमे करावे सुरभी ज्ञान शूर्पयोनी कूर्म पंकज लिंग निर्याणी या अष्टमुद्रा तत्क्षणी जपांती दाखवाव्या एक चरित्र करणे पठण तरी मध्यम वाचावे संपूर्ण मध्यम चरित्राचा जाण अर्धपाठ करू नये अर्धपाठ केला असता विघ्न होत असे तत्वता ते मध्यम चरित्र वाचिता 3 अध्याय असते पै प्रथम चरित्राचा पाठ एकची करू नये स्पष्ट 3 वाचावे चरित्र श्रेष्ठ अथवा 2 वाचावी तळसाची अंत्य चरित्राचा पाठ एकची करू नये स्पष्ट वाचावे 3 पाठ वरिष्ठ अथवा 2 वाचावे कोणत्याही चरित्राचा पाठ नसावा अर्धसाचा ऐसा प्रकार संस्कृताचा प्राकृती तो असेना असो या महात्म्य स्तवन करून करावी प्रदक्षिणा साष्टांग घालून या नमन मस्तकी अंजली धरावा जगदंबे क्षमस्व म्हणून देवीचे करावे क्षमापन वारंवार निरालस्य होऊन प्रार्थावी ती जगदंबा प्रतिश्लोकी करावे हवन ऐसे येथे आहे वर्णन या सप्तशतीचा जाण हवन प्रकार सांगतो डामरादी तंत्रसार ग्रंथी मंडनकृत माला मंत्र पद्धती भैरवादी सर्व तंत्राची युक्ती पाहुनी येथे सांगेन या सप्तशतीत साचार 7 अनुष्ठानांचे प्रकार वर्णिले असते सविस्तर अनुक्रमे परियेसी एक नवरात्र विधान जाण दुसरे नित्य चंडी विधान तिसरे नवदुर्गानुष्ठान काल रात्री चौथी ती 5वी नवचंडी ती जाण 6वी शतचंडी आपण सहस्त्रचंडी 7वी पूर्ण हे 7 प्रकार जाणावे सहस्त्रचंडी प्रकारे करून लक्ष कोटी चंडी करावी पूर्ण आता या 7 अनुष्ठान अनुक्रमे सांगतो अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून नवरात्र नवमी पर्यंत जाण उपवास अथवा नक्त करून अथवा एक भुक्त असावे उपवासाचे उत्तम फळ नक्ताचे मध्यम असे केवळ एक भुक्ताचे कनिष्ठ सकळ फळ प्राप्त असे ते एक भुक्त व्रताचरण तीही भक्षावे हविष्यान्न अथवा अयाचित भक्षण फळ उत्तम तयाचे न मागता प्राप्त होईल तेची अयाचित केवळ स्वकीय वर्णदत्त सकळ तेची उत्तम व्रतासी असो या प्रकारे करून करावे नवरात्र विधान प्रतिदिनी एक पाठ जाण नवपाठ करावे करून संपुटित मंत्र नवारण कवच अर्गला कीलक जपोन सरहस्य करावे पठण विप्रद्वारा स्वयेवा 9वीच्या पाठा सुद्धा जाण अष्टमीस करावे पाठ 2 अष्टमी दिवशी अधिवासन होमारंभ करावा 9वी दिवशी होम समाप्ती करोनी अर्पावी पूर्णाहुती एक कुमारी निष्ठिती प्रतिदिनी जीवमावी सुवासिनी ब्राह्मण भोजन करावे यथाशक्ती आपण परंतु मुख्य कुमारी पूजन नवरात्र विधानी बोलिले नवसुवासिनी एक कुमारी फळ समान असे निर्धारी पायसतील घृत अवधारी ही मुख्य द्रव्ये होमाची नवरात्राचे हवन उत्तम येथे नाही दशांश होम बहुपाठ करविता उत्तम प्रधान होम एकची स्वशाखेचा आचार्य जाण तेने स्वगृह्य विधी पाहून मग करावे पात्रा सादान ऐसे येथे वर्णिले सप्तशतीचे पुरश्चरण 4 प्रकारचे असे जाण जप होम तर्पण मार्जन उत्तरोत्तर अधिक फळ पाठ देवीचे आमंत्रण हवन हे देवीचे भोजन तर्पणे करून रोग शमन कुष्ठ जाय मार्जने जप यथोक्त पाठे करून होम तो मंत्र विभागे जाण ओम नमः स्वाहा म्हणून आहुती अर्पण करावी तर्पयामी ऐसे म्हणून मग करावे तर्पण मार्जयामी यण मार्जन देह शुद्धी होतसे धनवंत तो तेणे पाही होम करावा सर्वदाही निर्धनाही कारण नाही तेणे पाठ मात्र करावा सर्वांहुनी उत्तम देख श्रवण पठणाचे फळ अधिक 12वे अध्यायी सकळिक देवीने स्वये वर्णिले नवरात्राचे ठाई जाण रात्री करावे देवी पूजन त्याचे अधिक महिमान जागरण करावे देवी कथा कराव्या श्रवण अथवा कराव्या निरूपण महोत्सव देवीचा जाण यथाशक्ती करावा सर्व अनुष्ठानी जाण हाची विधी सांगितला पूर्ण ऐसे वर्णिले नवरात्र विधान आता पुढे श्रवण करा पाहुनी शुभ मास शुभ मुहूर्त
शुक्ल चतुर्दशी पासून निश्चित पुन्हा शुक्ल चतुर्दशी पर्यंत 30 दिवस नित्यचंडी प्रतिदिनी एक पाठ करवणे 30वा पाठ करावा पूर्वदिनी ते दिवशी अधिवासन योजून पुण्य वाचन करावे 30व्या दिवशी दशांश होम पायसतील घृते उत्तम दशांश तर्पण मार्जन परम यथाशक्ती करावे नित्य एक कुमारी भोजन व्रतस्थ असावे 30 दिन सामर्थ्य नसता ब्राह्मण भोजन यथाशक्ती करावे जयासी न घडे होम स्पष्ट तेणे करावा दशांश पाठ तर्पण मार्जना भावे निकृष्ट दशांश पाठ करावा असो या प्रकारे करून सांगितले नित्यचंडी विधान पुढे नवदुर्गा अनुष्ठान श्रवण आता करावे पाहुणे शुभ मास शुभ मुहूर्त शुक्ल षष्ठी पासून निश्चित शुक्ल चतुर्दशी पर्यंत 9 दिवस नवदुर्गा प्रतिदिनी एक पाठ करवणे 9वा पाठ करावा पूर्वदिनी ते दिवशी अधिवासन योजने होमारंभ करावा 9व्या दिवशी मुख्य होम पायसतील घृते उत्तम यथावकाशे तर्पण मार्जन परम दशांशता येथे नाही प्रतिदिनी एक कुमारी पूजन करावे अवधारी नवदुर्गा व्रत या परी संकटनाशन करावे ऐसी या प्रकारे जाण केले नवदुर्गा व्रत वर्णन आता काल रात्री निरूपण सांगतो ते श्रवण करा पाहुणे शुभ मास शुभ मुहूर्त कृष्ण षष्ठी पासून निश्चित कृष्ण चतुर्दशी पर्यंत 9 दिवस काल रात्री एक पाठ प्रत्यही करूने नवम करावा पूर्वदिनी अष्टम दिनी अधिवासने पुण्य वाचन करावे नवम दिनी मुख्य होम पायस तिल घृते उत्तम यथाविधी तर्पण मार्जन परम नेम दशांशता येथे नसे प्रतिदिनी एक कुमारी पूजन करावे अवधारी संकटकाळी ही चतुरे कालरात्री योजावी असो या प्रकारे करून कालरात्रीचे निरूपण संक्षेपे केले तुझ लागून ही 4 विधाने सांगितली या 4 विधानांचे ठाई पाठ एक करावा पाही एक कुमारी भोजन ते हे प्रत्येक दिवशी करावे होमाची मुख्य द्रव्ये जाण त्यांचे केले निरूपण समिधा उपद्रव्याचे वर्णन होम विधाने सांगुते आता नवचंडीचे विधान सांगतो मी तुझ लागून एक चित्ते करी श्रवण नवचंडी प्रकार तो अश्विन शुक्ल प्रतिपदे पासून 9मी पर्यंत जे 9 दिन 9 दिवसभरी अनुष्ठान नवचंडीचे बोलिले प्रतिदिनी एकोत्तर वृद्धी पाठ 9 दिन करवावे स्पष्ट नवम दिनेचे 9 पाठ वरिष्ठ अष्टम दिनी करवावे पाठार्थ वरावे ब्राह्मण प्रतिदिनी एक नूतन 9मीच्या पाष्ठाचा विप्रजाण अष्टमे दिवशी वरावा प्रथम दिवशी 1 पाठ दुसरे दिवशी 2 स्पष्ट तृतीय दिनी 3 वरिष्ठ ऐसे एकाधिक प्रत्यही एवं 9वे दिवशी 9 पाठ ते करावे अष्टम दिनी स्पष्ट अधिवासन करून नीट पुण्य वाचन करावे 9मी दिवशी दशांश होम पूर्णाहुती करावी उत्तम तर्पण मार्जनांचा धर्म दशांश माने करावा प्रथम दिनी कुमारी 1 द्वितीय दिनी 2 देख तृतीयसी 3 सम्यक चतुर्थ दिनी 4 त्या ऐसी एक वृद्धी करून कुमारिकांचे करावे पूजन 9मे दिवशी नवजाण कुमारिका पूजाव्या एवं 45 पाठ करवावे यथास्थित तितुक्याची कुमारी निश्चित सुवासिनी तितुक्याची ब्राह्मण 45 भोजनी करावे सर्वातृप्त अथवा यथाशक्ती निश्चित ब्राह्मण करावे पाठाधीन असो या प्रकारे करून करावे नवचंडी व्रत जाण करीत याचे अनुष्ठान सर्व संकटे निरसती आता शतचंडीचे अनुष्ठान सांगतो मी तुम्हाला लागून शुभ मास मुहूर्त पाहून आरंभावी शतचंडी सप्तशतीचे पाठ शत संपवावे 6 दिवसात 5व्या दिवशी निश्चित होम हवन करावे 10 ब्राह्मण आमंत्रून दशोत्तर वृद्धी पाठ जाण प्रति दिवशी करवावे पूर्ण चतुर्थ दिवशी शत होती या परी द्विजमुखे करून शतपाठ करवावे जाण चतुर्थ दिवशी संपवून अधिवासन करावे द्रव्य सामर्थ्य असता पूर्ण प्रथम दिवशी 10 ब्राह्मण दुसरे दिवशी पाठा लागून 20 ब्राह्मण आमंत्रावे तिसरे दिवशी 30 द्विज चौघे दिनी 40 सतेज ऐसे शत द्विजमुखे पाठ सहज करून शतचंडी करावी ऐसे शतपाठ संपवून
चतुर्थ दिवशी अधिवासन नांदी श्राद्ध पुण्याह वाचन चतुर्थ दिनी करावे पंचम दिनी दशांश हवन करावे दशांश तर्पण मार्जन प्रतिदिनी कुमारी भोजन दशोत्तर वृद्धी करावे अथवा पाचवे दिवशी जाण नांदी श्राद्धांत पुण्याह वाचन करोनी दशांश होम तर्पण पूर्णाहुती अर्पावी प्रथम दिवशी कुमारी दश दुसरे दिवशी पूजाव्या 20 तृतीय दिनी कुमारी 30 चतुर्थीसी 40 असाव्या कुमारी ऐशाची प्रतिदिनी दशोत्तर वृद्धी सुवासिनी तैसेची ब्राह्मण सर्व मिळवली समारंभ करावा जरी होम तर्पण मार्जन कदा न घडे आपणासी जाण तद्भावे दशांश पाठ प्रमाण ब्राह्मण भोजन यथाशक्ती असो या प्रकारे करून शतचंडीचे अनुष्ठान करिता सर्वांचे कल्याण प्राप्त होय निर्धारे याचे करिता अनुष्ठान सर्व बाधा जाती निरसुन सकळ संकटांपासून मुक्तता होय तत्काळी आता सहस्त्रचंडी अनुष्ठान सांगता ते करावे श्रवण पूर्वपत शुभ दिन पाहून आरंभावे सहस्त्रचंडी सप्तशतीचे पाठ सहस्त्र 6 दिवसात करावे समग्र पाचवे दिवशी होम सत्वर दशांश भागे करावा शतब्राह्मण आमंत्रुन शतोत्तर वृद्धी पाठ जाण प्रतिदिवशी करवावे पूर्ण सहस्त्र होती चौथे दिवशी प्रथम दिवशी 100 द्वितीय दिनी 200 पर्यंत तृतीय दिनी 300 निष्ठित 400 चौथे दिनी 100 ब्राह्मणाद्वारा सहस्त्र पाठ वेगे करा यद्वा शतोत्तर वृद्धी द्विजवरा आमंत्रावे अनुक्रमे प्रथम दिवशी शतब्राह्मण द्वितीय दिनी शतके 2 तृतीय दिनी शतके 3 4 शतके चौथे दिनी चौथे दिवशी समाप्ती करावी सहस्त्रचंडी निश्चिती स्वस्ती वाचन अधिवास स्थिती चतुर्थ दिनी करावी पंचम दिनी दशांश हवन दशांश करावे तर्पण मार्जन प्रतिदिनी कुमारी भोजन शतोत्तर वृद्धी करावे प्रथम दिनी कुमारी शत द्वितीय दिनी 200 निष्ठित तृतीय दिनी 300 पर्यंत 4 शतके चौथे दिनी आद्य दिनी सुवासिनी शत द्वितीय दिनी 200 निष्ठित तिसरे दिनी 300 पर्यंत 4 शते चौथे दिनी एवं सहस्त्र संख्या ब्राह्मण सहस्त्र कुमारींचे पूजन तितुक्याची सुवासिनी जाण ब्राह्मण भोजन यथाशक्ती जरी होम तर्पण मार्जन कदा न घडे आपणासी जाण तद्भावी दशांश पाठ पूर्ण सहस्त्रचंडीचा करावा श्रवण पठनांचे केवळ फळ 12वे अध्यायी वर्णले सकळ म्हणून जे करावे ते सफळ होत असे निश्चये असो या प्रकारे करून सहस्त्रचंडीचे केले वर्णन याचे करिता अनुष्ठान सर्व बाधा निरसते सहस्त्रचंडीचे अनुष्ठान पाहोनी लक्ष कोटी चंडी जाण करावी सामर्थ्य असली या पूर्ण द्रव्य बळे करून या ब्रह्मचारी यासी जाण सिद्धी होय पाठे करून गृहस्थासी मुख्य हवन तर्पण करणे वानप्रस्थी संन्यासी मार्जन मुख्य बोलिले असे जाण आश्रम परत्वे धर्म पूर्ण सिद्धी कारणे निवेदिले अति संकट महोत्पात महाभय जाहलिया प्राप्त वंशवृद्धी व्हावया निष्ठित शतचंडी करावी अनावृष्टी महामारी महारोग व्यापता शरीरी बालग्रह ब्रह्म राक्षस फेफरी यांची शतचंडी मुख्य असे शतचंडीचा मंडप जाण सांगतो मी तुम्हाला गुण शुभ मास मुहूर्त पाहून मंडप जाण करावा षोडश स्तंभ मंडित जाण चतुद्वारे करावा निर्माण शतचंडी मंडप प्रमाण सांगितले तुझ लागी सहस्त्रचंडीच्या मंडपा 20 स्तंभ निर्मावेंद्रुपा ध्वज पताका कटादी साक्षेपा शोभा तयासी आणावी करावा चतुर्द्वार मंडित वस्त्रादिके शोभा बहुत मंडपामध्ये वेदिका निश्चित देवी तेथे पूजावी देवीच्या ईशान्येसी जाण ग्रहपीठ करावे निर्माण पाहोनिया नैऋत्य कोण वास्तुपीठ निर्मावे देवी पीठाच्या पश्चिमेसी कुंड निर्मावे होमासी मेखला योने कंठासी यथाविधी निर्मावे सहस्त्र होमाचे ठाई जाण चतुर्हस्त कुंड निर्माण लक्ष वृद्धीचे ठाई प्रमाण हस्तवृद्धी करावी सहस्त्रचंडीचे ठाई जाण चतुर्हस्त कुंड प्रमाण शतचंडीचे कुंडाचे मान 2 हस्त चतुरस्त्र शतचंडीचे दशांश हवन त्याहुनी जे हवन न्यून हस्त मात्र कुंड प्रमाण अथवा स्तंडिले निर्मावी
पूर्वोक्त ईशान्य ग्रह वेदिका हस्त मात्र निर्मावी देखा मध्ये देवीची वेदी सुरेखा अष्टकोणा निर्मावी हस्तोच्च मात्र प्रमाण सकळ तदुपरी निर्मावे वरुण मंडळ अथवा सर्वतोभद्र केवळ वेदीवरी निर्मावे नाना दीप रंगमाळा काढून विचित्र मंगलवाद्ये वाजवून देवीचा महोत्सव संपूर्ण यथाशक्ती करावा. आता सांगतो प्रतिमा प्रमाण शिला मृत्तिका धातू रत्न काष्ठ वालुका चित्रलेखन मनोमय ह्या 8 जाणा शिलामय उच्च चतुरंगुळ मितस्ती उच्च धातूची केवळ उच्च द्वादशांगुळ सकळ काष्ठमय निर्मावी. काष्ठमय प्रतिमेचा विस्तार चतुरंग करावा सुंदर मृत्तिकामय प्रतिमा साचार 24 अंगुळे उच्चती. मृत्तिका प्रतिमेचा विस्तार षडंगुळ असावा साचार रत्नांची प्रतिमा ती सुंदर अंगुष्ठ पर्व मात्र निर्मावी. सकळ प्रतिमा ज्या त्याहून मृण्मय प्रतिमा वरिष्ठ जाण ऐसे मंत्रलिंग असे पूर्ण महिमयी म्हणवणे महिमयीचे आराधन सुरथ राजा करुनी जाण सावर्णी मनू जाहला पूर्ण 14 मध्ये श्रेष्ठ तो असो महालक्ष्मीचा श्रेष्ठ महिमा. अष्टादश भुजा करावी प्रतिमा अथवा अष्टभुजा असे सुगमा यद्वा चतुर्भुज करावी ती एकची करिता निर्माण सर्व देवता संतुष्ट पूर्ण. आता ऐका एकाग्र होऊन एकाची ध्यान तिहींचे ध्यान. या माया मधुकैटभ प्रमथनी या महिषोन्मूलिनी या धूम्रेक्षण चंड मुंड मथनी या रक्त बीजाशनी शक्ती शुंभ निशुंभ दैत्य दलिनी या सिद्धी लक्ष्मी परा सा चंडी नवकोटी मूर्ती सहिता मां पातु विश्वेश्वरी. ऐसा वर्णला ध्यान प्रकार. आता सांगतो यंत्रोद्धार जे यंत्र काढिता सत्वर प्रत्यक्ष देवी बैसेवरी यंत्री देवी स्थापिल्या वाचून पाठाचे फळ न होय पूर्ण ऐसे सकळ यंत्री वर्णन केले असे निश्चये. आता मध्ये काढून त्रिकोण त्याचे बाहेरी षटकोण जाण त्याचे बाहेरी वृत्त वेष्टून बाह्याष्टदळे काढावी त्याचे बाहेर धरणित्रय चतुरस्त्र काढिता होय त्याचे बाहेर करावी सोय चतुर्द्वारांची. ऐसे यंत्र निर्गुणी निष्ठित पंचरंगे करावे शोभिवंत तेथे देवी येऊन बैसत संशय नाही सर्वथा. सुवर्ण रौप्य ताम्र जाण त्याचे यंत्र करावे निर्माण ते देवीचे कल्पोनी आसन यंत्रावरी स्थापावी. उदक अथवा गोमये करून तेने यंत्र करावे निर्माण शंख घंटा कलश पूजन यंत्रावरी करावे. जितुके शक्तीपर पूजन तितुके यंत्री करावे जाण अग्निपासी उष्णता पूर्ण तैसी देवी यंत्रापासी. देवी पर असे जो का होम कुंड अथवा स्थंडिले परम संस्कार काळी यंत्र उत्तम अवश्यमेव काढावे. देवीच्या अष्टगंधे लिहून जो आपणापासी करी रक्षण भूत प्रेत पिशाच जाण बाधा न करी तयासी. अगरू कस्तुरी गोरोचन कुंकुम मानसी नख चंदन अष्टमतगराचे गंध जाण गंधाष्टक देवीचे. आता नाना होम द्रव्ये जाण त्यांचे करीतो निरूपण पायसतील घृत ही पूर्ण मुख्य द्रव्ये होमाची. दधी क्षीर आणि घृत येणे वीर्य वृद्धी होय निश्चित तिल तंडुले बळाद्भूत यवे बंधू बळ पावेतो. समिधा अश्वत्थ पलाश जाण अर्क अपामार्ग दले करून पलाश पुष्पे करी हवन लक्ष्मी प्राप्त तयासी. धत्तुर पुष्पे मल्लिका जाती जपा कुसुमे होम करीते शिवसंतुष्ट होय निष्ठिती शत्रु विनाश होतसे. बिल्व नारिंग नारी केळे दाडी मद्राक्षे निंबू फळे खर्जूर पूग बकुळे कमळे होमिता तुष्टी होतसे. दुर्वांकुर कुश आम्रफळ करवीर भक्ष भोज गुग्गुळ अन्न इक्षु गोधुमे सकळ कार्यसिद्धी होतसे. असो या प्रकारे करून सामग्री सिद्ध करावी जाण शाक्त धर्मे करावे स्नान अभ्यंग मर्दन करावे. शाक्त धर्मे संध्योपासन पश्चिमद्वारे सह ब्राह्मण करावे मंडप प्रवेशन मंत्र घोषे करुनिया. मंडप देवतांचे पूजन करावे यथाविधी करून मग भूशुद्धी भूतशुद्धी जाण प्राण प्रतिष्ठा करावी. गणेश पूजा स्वस्ती वाचन नांदी श्राद्धांत करावे जाण करोनी आचार्यादी वर्ण ऋत्वी गादी यथाविधी. अंतर्मातृका बहिर्मातृका करावे केशवादी न्यास देखा नवारणाचे न्यास सकळ एकादश करावे.
मग करावे देवीचे ध्यान, मानसोपचारे पूजन, शंख पूजा करावी जाण, यंत्रावरी ते काळी, पीठ देवतांचे पूजन, मग सर्व तो भद्र मांडन, ब्रह्मादी देवता पूजन, कलश स्थापन यथाविधी, पूर्ण पात्रे रक्त वस्त्रावरी, यंत्र काढावे अवधारी, यंत्रावरी देवी सत्वरी यथाविधी स्थापावी, अनुक्रमे मंत्रपूजन, उष्णोदके मंगल स्नान, श्री सूक्त देवी सूक्त म्हणून अभिषेक करावा, दुर्गा सरस्वती सूक्त जपोन, देवीस घालावे महास्नान, पुष्पापर्यंत पूजा आणून सहस्त्र पुष्पे अर्पावी, आवरण देवतांचे पूजन, शेष पूजा करावी संपूर्ण, मग चतुष्षष्टी योगिनी पूजन, बलिदान करावे, करोने कुमारी पूजन, कुंड संस्कार करावा जाण, कुंडामध्ये यंत्र काढून अग्निस्थापन विधियुक्त, सूर्यकांतापासून जाण, अग्नी करावा उत्पन्न, अथवा अग्निहोत्र गृहातून अग्नी आणून स्थापावा, कवच अर्गला कीलक, मुख्य त्रयोदश अध्याय देख, रहस्यांचे अध्याय त्रिक, होम सर्वांचा करावा, किंवा 13 अध्यायी करून 700 मंत्रांचे करावे हवन, कवच अर्गला कीलक वर्जोन रहस्यत्रय वर्जावे, अथवा सामर्थ्य नसता जाण, नवार्ण मंत्रे करावे हवन, अथवा नमो दैव्ये मंत्रे करून हवन सर्वांचे करावे, अथवा जयंती मंगला काली येणे करावा होम सकळी, संतुष्ट होतसे महाकाली, महालक्ष्मी सरस्वती, पीठ देवता आवरण देवता यांच्या नाम मंत्रे होम तत्वता, मुख्य होमाचे आद्यंती करिता घृताहुती अर्पाव्या, नित्यचंडी होमाचे ठाई जाण, एकैकास 30 आहुती अर्पण, नवरात्री नवदुर्गा हवन, कालरात्री तिसरी ती, या तिन्ही हवनांचे ठाई दशाहुती अर्पाव्या लवलाही, नवचंडी हवन करिता पाही 50 आहुती अर्पाव्या, शतचंडीचा होम करिता शताहुती अर्पाव्या तत्वता, आणि सहस्त्रचंडी होमिता सहस्त्राहुती अर्पाव्या, मग स्विष्टकृत पूर्णाहुती, यथाविधी होम समाप्ती, पीठदान आचार्य प्रति ऋत्विजांसी दक्षिणा, सामर्थ्य असलिया जाण, वस्त्रे अलंकार भूषण सर्वांचे करावे अर्पण, ब्राह्मण भोजन करावे, आता कामना परत्वे हवन, मुख्य द्रव्ये करावे जाण, संपुटित करावा मंत्र नवारण, त्या मंत्री योजावा, विद्या कामना असता जाण, बागभव संपुटित करी पूर्ण, लक्ष्मी पुत्र प्राप्ती लागून कामराज संपुटित, मधुकैट भविद्रावी हा मंत्र, त्याचा जप करिता पवित्र, राज चोर दिक भय समग्र नाश पावे सर्वही, जयंती मंगला येणे देख, जाती महामार्यादी उपद्रव अनेक, रूपम देही ह्या अधिमंत्रे सम्यक, सौभाग्य कामना प्राप्त होती, बंदितांघ्री युगे येणे, राज सन्मान प्राप्त होणे, स्फोटादी व्याधी नाशा कारणे, रक्त बीज वधे हा मंत्र, अचिंत्य रूप हा जपता मंत्र, जाय हृदय संताप सर्वत्र, नतेभ्यः सर्वदा पवित्र, सर्व पाप क्षय करीन, स्तुवभ्य भक्ती पठता मंत्र, सर्व व्याधी नाश क्षिप्र, चंडिके सततम हा पवित्र, येणे संतुष्ट जगदंबा, देही सौभाग्य हा मंत्र, आरोग्य कामना पूर्ती सर्वत्र, विधेही द्विशताम हा पवित्र, येणे उच्चाटन होतसे, विद्यावंतम यश हा मंत्र, विद्या यश लक्ष्मी सर्वत्र, विद्ये ही देवी कल्याणम हा पवित्र, येणे कुटुंब संरक्षा, प्रचंड दैत्य दर्पघ्रे हा मंत्र, वाद व्यवहारी जय सर्वत्र, चतुर्भुज चतुर्वक्र, येणे पुरुषार्थ सिद्धीती, कृष्णेन संस्तुते हा मंत्र, येणे मंत्र सिद्धी सर्वत्र, हिमाचल सुता हा पवित्र, जपता तपयोग सिद्धीती, सूरासूर शिरो हा मंत्र, येणे जनवश होती सर्वत्र, इंद्राणीपती येणे पवित्र चित्त शुद्धी होतसे, देवी प्रचंड दोर्दंड मंत्र, जलोदरनाशी सर्वत्र, देवी भक्तो जनो हा पवित्र, येणे पर्जन्य वृष्टीती, पत्नी मनोरमाम हा मंत्र, याचा जप करिता पवित्र, पत्नी प्राप्त होय क्षिप्र, संशय नाही सर्वथा, प्रतिश्लोकी प्रतिचरिती, मंत्र योजावे आदी अंती, अथवा लक्ष जप केल्या निश्चिती, दशांश होम करावा, प्रथमाध्यायी मंत्र साधन, सांगितले तुझला गुण, तैसेच येथे करिता पूर्ण मंत्र सिद्धी होत असे, आता तुम्ही करावे श्रवण, जे का नियमधारी ब्राह्मण, सप्तशतीचा पाठ आपण नियम धरून जे करीते, त्यांचीच फल होय प्राप्त, इतरांचे व्यर्थ जात,
ते नियम सांगतो निश्चित श्रवण आता करावे. क्षमा सत्य दया दान शौच इंद्रिय निग्रह जाण देवपूजा अग्निहवन संतोष चौर्य वर्जन ते आमिष वर्जन करावे. तेथे नेमिले असे स्वभावे मुख्य आमिष ते जाणावे. मांस ऐसे म्हणती तया धान्यांमध्ये आमिष जाण मसूर माश हे प्रमाण फळामध्ये जंबीर आपण निंबू भेद जाणावा. रसांमध्ये महिषी दुग्ध दुसरे अजाक्षीर अशुद्ध परी गो दुग्ध असे शुद्ध महिषी दुग्ध अपवित्रते. शाकामध्ये आमिष जाण दोडका घोळ शेपू आपण अफू राजगीर पत्रपूर्ण शाका आमिष जाणावे. पलांडू आणि लशुन तेणे पुण्यक्षय होय जाण सांगितले पदार्थ वर्जन अवश्यमेव करावे. हिंसा करू नये जाण शाप देऊ नये आपण असत्य बोलू नये बोर्ण नखरोमे न छेदावी. अस्थे कपालांचे स्पर्शन क्रोध करू नये आपण महोदकी प्रवेशू दे स्नान करू नये कदापि. चांडाळाशी संभाषण अधौत वस्त्रांचे धारण अन्याची माळा वस्त्र आसन पूर्वोक्त सर्व वर्जावी. उच्छिष्ट आणि चंडिकांना शूद्रे आणले ते आपण आमिष पिपिलिका युक्त जाण भक्षू नये कदापि. अंजलीने उदकपान करू नये कदापि जाण उच्छिष्ट असू नये जाण मुक्तकेश असू नये. आचमनान वाचून राहू नये कदापि जाण अथवा श्रोत्रांचे स्पर्शन आचमनाभावी करावे. गंधभस्मांचे धारण वारंवार करावे जाण दक्षिण पूर्व करुनी चरण निजू नये सर्वथा. करुनी पाद प्रक्षालन मग बैसावे आसनी जाऊन सांगितले नियम पूर्ण अवश्यमेव करावे. पूर्वोक्त नियम धारण करिता फल प्राप्त होय तत्वता. हे संस्कृत पाठाची व्यवस्था सांगितली तुझ लागी. करावे प्राकृताचे पठण त्यासी नाही नियम धारण सांगितले होम विधान तेही प्राकृती असेना. असो पायस तिल घृते जाण प्रतिश्लोकी करावे हवन याचे सांगितले विधान यथाशक्ती करोनिया. आता सिंहावलोकने करून सांगतो ग्रंथाचे वर्णन स्तोत्र मंत्रे करावे हवन देवी कारणे शुभ हवी. पुन्हा नाम मंत्रे जाण करावे देवीचे पूजन आपण एकाग्र होऊन शुद्ध असावे मानसी. बद्धांजली नमस्कार करावा देवी ते सादर देवीचे स्वरूप सुचिर आपुले ठाईन भावावे. होऊन तन्मय सत्वर जो या प्रकारे निरंतर पूजा करीत असे सादर भक्ती नम्र होऊन या तो मनासारिखे भोग भोगुनी देवी सायुज्य पावे जनी. ऐसी व्यासाची हे वाणी संशय काही असेना. जो नित्य चंडिके लागून पूजा न करी दुर्जन त्यांच्या सर्व पुण्याचे दहन करी क्षणार्धे जगदंबा. यथाशक्ती राजोपचार देवीसी अर्पावे प्रियकर. षोडशोपचारे पूजा प्रकार करुणी देवी ते पूजावे. खंगिनी शूलिनी हा मंत्र एक शूले न पाही हे मंत्र चार देख. सर्व स्वरूप हे मंत्र पंचक तेही चरित्री अनुक्रमे. या दशमंत्रे करुणी जाण करावे पंचवार प्रदक्षिण नमो देव्ये पंचक म्हणून नमस्कार घालावे. सर्व स्वरूपे हे मंत्र पंचक येणे स्तोत्रे स्तवावे देख. द्रव्यहीन मंत्रे सकळिक पूजा देवीसी समर्पावी. ऐसे नित्य देवीचे पूजन जो का करीत असे अनुदिन तयासी देवीचे सायुज्य जाण प्राप्त होय निर्धारे. या कलियुगी मुख्य देवीचे आराधन सम्यक तेसे इतर देवांचे देख पूजन नाही बोलिले. जैसे देवीचे मंत्र फलती इच्छेले फल तत्काल देती तेसे इतर देवांचे मंत्र निश्चिती न होती तत्काल सफलित. असो या अध्यायाचे ठाई जाण केले वैकृतिक रहस्य वर्णन. पुढील अध्यायी निरूपण मूर्ती रहस्य परिसावे. याचे करिता श्रवण पठण सर्व बाधा जाती निरसून सकळ संकटांपासून मुक्त होय निर्धारे. आणि तयासी होमाचे फळ प्राप्त होत असे तत्काळ देवी ऐके बैसो निजवळ. हे द्वादशाध्यायी निरूपिले. मानसी इच्छिले सकलार्थ देवी पूर्ण करी समर्थ. सिद्ध होती सर्व पुरुषार्थ याच्या श्रवण पठणे. पै श्री देवीने जैसे वदविले तैसेची येथे निरूपिले. त्या देवीसी नमन वहिले राम करी सर्वदा. इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्म्ये वैकृतिक रहस्यम तथा होमादि विधान वर्णनम नाम पंचदशोऽध्यायः. श्री जगदंबार्पणमस्तु. शुभं भवतु.